येळकोट येळकोट जय मल्हार. जेजुरीचा खंडेराय आहे आमचं कुलदैवत आणि आज कुलदैवताच्या दर्शनाचा योग आला अगदी सुदैवाने. आणि हा शॉर्ट मी जेव्हा बनवते तेव्हा आमचं दर्शन ऑलरेडी झालेलं आहे आणि आजूबाजूला फिरवून आम्ही नयनरम्य परिसर बघत आहोत. किती सुंदर मंदिराचं बांधकाम आहे, किती पुरातन काळ्या दगडातलं. आणि भंडारा उधळवून उधळवून अगदी सोन्याची जेजुरी करून टाकली आहे लोकांनी. म्हणतात ते खरंच आहे, सोन्याची जेजुरी. आणि हे बघा दीपमाळा आणि इथे लोक तळी भरत होते आणि भंडारा उधळत होते. छोटी छोटी मुलं तर इतकी मस्ती करत होती, खाली पडलेला भंडारा गोळा करून परत परत उधळत होती आणि लोक फोटो काढत होते आणि एन्जॉय पण करत होते. पावसाळ्याचे दिवस असले तरी आज सुदैवाने पाऊस नव्हता, त्यामुळे खूप छान दर्शन झालं. रांग मोठी असली तरीही अगदी शिस्तीत सगळं होतं, त्यामुळे छान दर्शन झालं. ह्या बघा ह्या दगडातील मूर्ती आणि श्री जरांडेश्वर असं लिहिलं इथे. आणि ह्या कमानदार इतके सुंदर वाटतात, या कमानदार खिडक्या पहा आणि त्यातून दिसणारं दृश्य तर इतकं नयन मनोहर होतं ना की काय सांगू मी. आणि कॅमेरा ह्याला न्याय नाही करत आहे. खरंच आपल्या डोळ्यांनी बघण्याचं काही एक भाग्यच वेगळं. फार उंचावर हे ठिकाण असल्यामुळं संपूर्ण शहरसुद्धा इथं आपल्याला दिसतं आणि फार छान वाटलं. खरंच कुलदैवताचं दर्शन वर्षातून एकदा तरी घेता आलं पाहिजे, मनावरचं ओझं उतरतं त्यामुळं. आणि आज खरंच मला खूप छान वाटलेलं. इथं बघा झाडांना वेगवेगळे शेप्स दिलेले आहेत, कासव वगैरे.